नाथपंथी साधक आहे आणि तो छरिक नाही, उग्र नाही, तापट स्वभावाचा नाही असं होऊच शकत नाही. कारण विषय काय असतोय, नाथपंथ आला म्हटलं की त्याच्यात महाकाली साधना आली, दत्त महाराजांची, नवनाथांची, हनुमान आणि कालभैरव ही 5 मेन आहे ती. आणि जसा देव जशी साधना तसा स्वभाव पण होत जातो, त्यांचीही चुकी नसत्या. विषय काय असतो नाथपंथातला की बाबा मूड स्विंग करणारा त्यांचा स्वभाव होतो आपोआपच. म्हणजे एखाद्याच काम करायचं म्हटलं ना 100% त्याला किडनी काढून देणार. आणि एखाद्याच जर काम करायचं नाही, डोसक्यात जर गडी एखादा बसला तर त्याचा 100% उरपट तिरपटच त्याला करून टाकायचं थोडक्यात. म्हणजे भूल कर भी किसी को ना छेडेंगे हम, और अगर किसी ने छेडा तो उसे ना छोडेंगे हम, असा स्वभाव त्यांचा ते आपोआपच होत जातो. विषय काय असतोय, जसे नाथपंथाला नवनाथांनी कुणाला सोडलं नाही तर ही पण सोडत नाही. फक्त असं कोणी समजू नये की बाबा नवनाथांची आपण साधना सेवा उपासना करतो म्हणजे आपण देवच झालो, असं नाही. तिथं मोठी मोठी तंत्रविद्या करणारे मोठे साधक सुद्धा फेल होते ते काही वेळेला स्मशान क्रियेच्या वेळेला. मग आपण त्या मानानं तेवढी सेवा केलेली आहे का, साधना केलेली आहे का, ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या मते काय की तुम्ही ज्या नाथांची सेवा करताय, समजा आता मडीचे कानिमनाथ असतील, ओम चैतन्य कानिमनाथ आहे ना, हे जो मंत्र आहे का नाही, काय काय साधकांचं 5-5 लाख मंत्र जप झालेला आहे. आता 5 लाख मंत्र जर जप झाला असला तर त्यांच्या मागे 100% कानिमनाथ महाराजांचं शिष्य कोण ना कोणतरी शक्ती उभा राहणारच. अशा वेळेला जर तुम्ही कुठल्या चुकीत जर गावला नाही, समजा तुमच्या कोणी जर करणे बाधा तंत्रविद्या वगैरे केली तर नाथ महाराज बघून घेतील. पण तुम्ही एखाद्यावर करायला जाऊ नका, नाहीतर ती तुमच्यावर एखाद्या वेळेला फिरेल. हा, पण एकदा 2दा 3दा सोडायचं त्याला.